हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर चला आज बनवूयात उपासाचे आप्पे. तर सर्वप्रथम मी इथे काय केलं तर भगर आणि साबुदाणा 1-2 तासापूर्वी भिजत घातलेला आणि त्याला बारीक असा वाटून घेतला मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची वाटून घातलेली आहे आणि तर सेंधा नमक आणि थोडासा खायचा सोडा चिमूटभर किंवा इनोही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ते सर्व काही टाकून ते असं मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण किसून टाकू शकता किंवा शेंगादाण्याचा कूटही टाकू शकता. खूप छान असे लागतात आणि मी आज आमच्या दारासमोर अशी फुलांची रांगोळी काढलेली. त्यानंतर पीठ थोडंसं मला वाटलं पातळ झालं म्हणून मी त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकलं. ते माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं. तुम्ही साबुदाणा बारीक करूनही टाकू शकता किंवा भगर साबुदाण्याचं पीठ असेल तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून त्याला घट्ट करू शकता किंवा टाकतानाच वाटताना थोडंसं कमी पाणी टाका जेणेकरून ते पातळ होणार नाही. आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे हे केलं आणि तुम्ही दही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही खोबरे वाटून टाकू शकता. आता मी झेप्टोवरून दही आणि खोबरं, नारळ मागवलेला, तो आलेला नव्हता म्हणून मी तशीच करायला घेतलेली. त्याच्यानंतर आता इथे मी आप्पे पात्राला तेल लावून घेत आहे ब्रशनी. छान असं स्प्रेड करून त्याच्यामध्ये हे बॅटर मी आता टाकत आहे आणि हे बॅटर असं मस्तपैकी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आणि मीडियम फ्लेम ठेवायची. जास्त मोठी नाही ठेवायची आणि जास्त बारीकही नाही ठेवायची. भगरीचं असतं, भगरीला थोडंसं शिजू द्यावं लागतं, त्याच्यामुळे ते थोडेसे मीडियम फ्लेमवरती तुम्ही होऊ द्या, म्हणजे ते एकदम छान लागते ना. आता इथे मी चटणी बनवली आहे, त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याला जिऱ्याचा मी तडका देणार आहे. आता दही आलेलं म्हणून मी या बॅटरमध्ये थोडंसं दही मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तर सुरुवातीलाच मिक्स करू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी इथे तेलामध्ये जिरी टाकलेली आहे, जिरीचा तडका मी अशा प्रकारे चटणीला देत आहे. मीठ, साखर, हिरवी मिरची, शेंगादाण्याचा कूट आणि खोबरं असं मिळून ही चटणी बनवलेली आहे. अशा प्रकारे एक वाफ काढायची आप्यांना आणि ते पलटून टाकायचे, आलटी-पलटी थोडेसे करायचे आणि वरतून थोडंसं तुम्ही तेल, तूप काहीही सोडू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा प्रकारे इथे आप्पे हे रेडी आहेत. उपवासाचे आप्पे खाण्यासाठी खूपच छान लागतात, खुसखुशीत आणि असे गरमागरम खाण्यासाठी खूपच चांगले लागतात. तुम्ही ताकातही ते खाऊ शकतात, खूप छान लागतात. अशा प्रकारे तयार आहे आपली उपवासाची थाळी. उपवासाचे आप्पे, बटाट्याचा चिवडा, केळ्याचं शिकरण, त्यानंतर खोबऱ्याची चटणी आणि राजगिऱ्याचा लाडू. अशा प्रकारे आपलं आज उपवासाची थाळी तयार आहे. तर या खायला सर्वजण. आणि हो, आज आम्ही माझ्या घटाच्या पुढे मी आज अशी प्रकारची रांगोळी काढलेली, सुंदर अशी सुंदर. तर तुम्हीही काढू शकता. थँक यू. बाय बाय.